आबा काय रे? बैल बैल बांधतलंय खडे, गोट्यात त्यांका भरतलंय खडे शेतात. होय. चल तर जाऊया. ये सर बास बैल तुका करून दिते मी हो. बघ बैल करू हो. बघ गे बैल तुका. अरे ये हे घे तुका बैल. अजून एक द्या. आणखी होय तुका? होय. हा दित हा करून. लाकीत रवाक शिकवायचा. परत है सर बसा नको. ह्यो बैल माधव भाऊंका. हा ह्यो बैल छाया ताईंका. आज खराटो घातलंय, परत वाटेत खराटो इलो तर गोळे घालेन. राबांनू लागला. खूप नाही लागागरी, माझाच चुकला. वाटेत खुटारो टाकलंय मा, त्यांचा बरोबरच असा. त्यांच्यानी मारल्यानी ना गप मार खावचो असता. मालक असत ते. हा तांदूळ नाही आणलं. आणलंय तर ता कसा विचारतलय. कळला सगळा बरा आमा. होय तर हे सर इल्लय ता पत्त्यावर पडला म्हणायचा. तिची नड मीच भागवे. त्याच्या भोवाक असंच दारूत बुडान राहत. पैशाची काही नड असली राणा नाही भाग. त्या दिवशी तो घरात इल्ललो. होय तर न येऊन काय करतलो. काय म्हणालो. काय म्हणाग नाही म्हणजे ओ त्या दिवशी घेऊक नाही, दुसऱ्या दिवशी घेतली पण आवाज नाही. कोणाचा सांगतोस. खोवाचा. जळला आता. आणखी कोण घराकडे येऊ नाही मग त्या दिवशी. नाही असं किती विचारता. पिशाच्या घरात येऊ बघता हा, पण कोणाच्या रूपाने येत ह्या काय सांगा घेऊचा नाही. बाय म्हणजे ह्या काय. मी असे ना एक दिवस घराकडे येऊन झाडणी करीन, सगळा व्यवस्थित जाय. पण तुमच्या नवऱ्या काय अवदसा लागल्या. सोन्यासारखी बायल असताना काय घोवाक तुमच्या अवदसा सुटल्या. एखाद्या राणीसारखी ठेवली असती तुमका. जे काय मिळता ते का किंमत नाही. ह्याच खरा. या तुम्ही असा दे आयुष्यमान भाऊ.
काय कामा तुमचा? आणि ह्या गावात नवीन दिसता. तुमचं खूप कौतुक ऐकला म्हणा नेलंय. हा बर, काय सांगायचा तुमका सांगा. एक काम अडला. अडला नडला सगळा जाताला. नारळ हडल्यात? नारळ नाही हाडू, पण पुढच्या यायला नक्की हाडते. बरोबर, सांगा कोणाच्या नावान कौल लावचो? लावा, नायकांच्या नावान कौल लावा. साहेबानू ठेवा फुल. विचारा त्या का अण्णा नायकांना काशी गोळी घातल्याने काय म्हणून. साहेबानू ह्याच्यात माका ओढू नका तो. का तुमचं ऐकतो ना तो. मग चौकशी करण्यापेक्षा कौल लावा, पटापट उत्तर मिळतली. पण हो असो कसो कौल. पॉवरफुल आहे ना तो. लावा कौल. साहेबानू आता कौल लावची येळ गेलेली आहे. तुम्ही उद्या या, मी सांगते तुमका. हा येतय मी. माझा पोर राहिलाय, याला न्यायला आले. घरात जाऊ नाही शकत, तुमची बायको हाय. अण्णा, हे अण्णा, अरे वाईट थांब. अरे खय शोधूचो तुका? हा तरी मी तुका सांगी होतय, तू माझा ऐकाक नाही. रघु, आज आता काय झाला ताक मारून? अरे खायचा ताक आणि खायचा काय, आता ताक सुद्धा नरड्यात उतराचा नाही. थोडेच बोलू नकोस. काय झाला आता सांग. अरे पोलीस इलेलो तुझो नावाचो कौल घेऊ. हा चौकशी करी होतो. आबाच्या जिल्ह्यात गोळी घातलंस मा. आबा गेलेलो पोलीस स्टेशनात. तेव्हा आता असं उघड्यावर फिरा नको, घरात जा. अण्णा नाईक पोलिसात घाबरून लपून बसणार होता नाही असा. आणि माझा कोण काय वाकडा करतो लो? माझ्या हातात बेड्यो घालणाऱ्याच्या हातात बांगड्यो घालूक लावीन. अरे अण्णा दिवस वाईट असत. यो विचार माका पकडणाऱ्याने करूचो हा. ता बरोबर आपण घरापर्यंत पोहोचले तो. नाही काय उगीच पोचलो हा. ता बरोबर हा तुझा. पण अण्णा ऐक तरी मी काय सांगते का. अण्णा तातू, हे तातू, लय लागला का रे? नाही, खूप नाही लागा. इतकी वर्ष या घरात काम करतस तू. माझ्यापेक्षा अधिक तू या घरात ओळखतस. पण जेव्हापासून मी बघते ना, तेव्हापासून बघतच येले. खाल्लेलो मार लागणार नाही तुका कधी. नाही लागणार. मालकानी मला राखता का? बरा घे, हळद लावून घे जखमेवर. माती लायलोय, बरा झाला. हळद घे का? खूप नाही लागा, वाईट खरक ताटला.
मी सांगते ना तुका, लाव हळद घे. आणि ह्या बघ, वायस पेज असा ही पांडूक दे. हा भरवते का? हा होय होय देतय. हा पांडू, ए पांडू. पांडू, ए पांडू, पांडू. अरे काय करतोय? महिलांका जाता आणलं. हा. अरे ही बघ, तुका माईंना तेच दिली. ती घे. गरम हा. गरम. हा. ए मिया. हा कोण तू? मिया तातू. हैसर काय करतस? अण्णांकडे काम करतोय. किती वर्ष झाली? खूप वर्ष झाली. कोण कोण असतं घरात? नाना, माई, अण्णा, 3 पोरा, मिया आणि माझो झील. विसरत राहू तू. तुम्ही कोण? अण्णांकडे काम होता का? सांगते तुका सगळं सांगते. मला सांग, अण्णांकडे कलम असतील ना रे? कलमा असत. आणि माड? माड सुद्धा असत. जमीन? जमीन खूप असा. आणि बंदूक? होय, बंदूक आहे. काय सांगतस? केवढी मोठी अरे? ही एवढी मोठी असा. शिकार करतात? होय करतात. घरात काही चालवलं नाही का रे बंदूक? नाही नाही. काशी आबा इले होते तेव्हा काढली नव्हती बंदूक? होय काढल्याने. भांडण झाला म्हणून काढल्याने असत ना? नाही, ते पत्रिका ठेव गेलेले असा कळला. तेव्हा काशीवर गोळी चालवल्याने ना? होय, पण काशी माराग ना, तो वाचलो. अण्णांनी नाही मारूक त्याका. पण गोळीचा आवाज येलो ना? होय, आता का गोळीचा आवाज जातलो. तुम्ही कोण? जा जा काम कर. अरे ह्यो अण्णा नाही, कोणाक भीक घालत नाही. कोणाक हात लावणार? अण्णा नाही का? कोणाची हिंमत हा? भोगा घेतात तुमका. तावो घेऊक अंगात राग लागता. भोगता काय? फक्त भोगतालच. अरे अख्खो गाव एकत्र येलो
तरी अण्णा नायकाचं काय वाकडा करू शकणार नाही. अण्णा नायका हात लावून जन्माला घेऊचा. माझी तक्रार केली पोलीस स्टेशनात. अरे हिम्मत असेल ना तर समोर येऊन उभे राहा. नायक चिंदड केलं तर अण्णा नाईक नाव नाही लावतोय. येवा असे समोर येवा. एकेका घालतोय गोळे, रक्तानं आंघोळ घालतोय. अरे अण्णा नायका घालून तुम्ही ओळखाक नाही. ओळखाक नाही अजून अण्णा नायका. भाऊजी, मी ऐकलाय तर खरा हा ना कुठं खोली येत होत. मला त्याला लवकर भेटायला हवं, वेळ नाही आहे. म्हणजे खरा हा पोलीस आहे का? बहिणी, या घराशी माझं रक्ताचं नातं नाही आहे, पण तरी या घरातली माणसं माझी आहेत ना. मला माझ्या मोठ्या भावासारखा आहे. त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेलं तर मला नाही का त्रास होणार बहिणी? म्हणून त्याला मी माझ्या परीने किती समजवायचा प्रयत्न केला, पण कायद्यापुढे माझं तरी काय चालणार? भाऊजी, मी हात जोडते तुमच्या. अका माहित तुम्ही या घरासाठी काही एक कमी करूक नाही. आता उपकार म्हणान एकच करा. हे पोलीस स्टेशनची पायरी चढता कामा नये. माझ्या कुंकवाचं रक्षण तुम्हीच करतास. पाय धरते मी तुमचे. बहिणी, असं नका ना करू. वेळ खूप कमी आहे. काय करायचं ते मी बघतो. अण्णा, हे प्रकरण आता अगदी गळ्याशी आले. तू असताना कसलो कायदो, कसले पोलीस ना? तेच तर सांगते. मी बोलून बघितलं, पण ते ऐकायला तयार नाहीत. त्यांचा ससेमेरा चालूच आहे. सगळीकडे चौकशी करतात. मला वाटतं आता ते थांबणार नाहीत. कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. अण्णा नाईक काय असत